हॅलो गाईज, माय न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाईज, जय अंबा भवानी मित्रमंडळ बामणडोंगरी खालची आली. तर गाईज, आमच्या खालच्या आलीमध्ये आमच्या भवानीचं आगमन होणार आहे. आता म्हणजे आज संध्याकाळी येते. आता हाणायला गेलेत. बाकीचं शूट करायला मी यांच्याकडे दिलं, कारण का ते पण गेलेत म्हणून. तर आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येणार आहे. तर त्याच्या पुढचं मी शूट करेन. तर गाईज, आमच्या भवानीला बसून 31 वर्ष पूर्ण झाली. तर गाई 31 वर्ष पूर्ण झाली देवीला इथे अंबादेवीच्या मंडपामध्ये, म्हणजे तिथे मंडप आहे तिथे बसवतात. तिथे बसून 31 वर्ष झाली देवीला. तर गाईज, 9 दिवस खूप मजा येते. तर तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये नक्की शूट करून दाखवेन. तर बघू, नंतरला संध्याकाळी देवी आपली येणारच आहे. तर बघू, चला बाय बाय. गंगा माते की जय, अंबा माते की. तोरण 30 रुपये मीटर प्रमाणे मिळेल. कॉन्टॅक्ट नंबर द्या. नको. गाईज, फायनल पार्ट मांडलाय देवीसाठी. मला वाटते 5 मिनिटात येईल देवी आमची. तर गाईज, देवीच्या आगमनासाठी बघा किती गाई तुम्ही बघू शकता. ही छोटी छोटी मुलं पण देवीच्या स्वागताला कशी उभी राहिली आहेत. तर सगळेच उभे राहिले, देवीच्या स्वागताला उभे राहिले. सगळ्यात अगोदर छोट्या देवीचं आगमन झालेलं आहे. आमच्या देवी बोला, भवानी माते की जय, दुर्गा माते की जय, एकविरा माते की जय.
आणि गाई देवीच्या स्वागताला तुम्ही बघू शकता अगदी खालची आली जमलेली आहे. दरवर्षी अशीच गर्दी असते देवीच्या स्वागताला. सगळ्या महिला आणि पुरुष एकत्र येऊन देवीचं स्वागत करतात. तर गाईज कशा प्रकारे देवीचं आमचं आगमन केलेलं आहे बघा तुम्ही जयांबा भवानी मित्रमंडळ यांनी. तर गाईज दरवर्षी असंच आमच्या देवीचं स्वागत असतं. तर गाईज आमच्या देवीचं स्वागत कसं केलं आमच्या मंडळाने ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज अजून देवीचं मखर झालेलं नाही, अर्ध आहे म्हणून देवीला दुसऱ्या इथे ठेवत आहेत. तर गाईज आमच्या अंबादेवी कशी वाटली तुम्हाला तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा.